इन स्पोर्ट्स वरती विपुल पेंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करताना पाहतोय. अगदी मेगा स्क्रीनवरती तुम्ही ही मॅच पाहू. पहिल्या षटकाचा बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला अराउंड द स्टंप्स. पंचांच्या उजव्या बाजूने दीपिकाचा पहिला चेंडू सृष्टी पांडेसाठी. या वेळेला मात्र पहिला चेंडू रीड केलं. चेंडूला कशा पद्धतीने दीपिका चेंडू हाताळते हे कुठेतरी पडताळलं तिने पहिल्या चेंडूवरती. आणि या वेळेला मात्र उडवलाय बॉल, परंतु आणखीन एक विकेट इकडे मात्र येताना पाहायला मिळेल. बॉक्स आउट होईल सृष्टी पांडे. चुकीचं शॉट सिलेक्शन तिकडे पाहायला मिळालं. हवेत फटका खेळल्यानंतर मात्र तो सरळ गेला तो मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागतोय बालमोहन संघाला. एका मागोमाग एक विकेट्स मात्र जर येत राहिले तर कुठेतरी अडचणीत सापडू शकतो बालमोहन संघ. न्यू बॅटर येते विधी. आता मात्र विधीला कुठेतरी आपल्या संघासाठी धावांचा निधी गोळा करावा लागेल. 2 विकेट्स गमावलेत. चांगला स्टान्स आहे, सुंदर फटका आहे, अप्रतिम फटका. आणि पहिल्याच बॉलवर आल्यानंतर मात्र विधीच्या बॅटमधून हा 4 धावांचा निधी आपल्या संघासाठी तिने जमवलाय. सुंदर फटका, पहिला चौकार या महिलांच्या सामन्यांमधला विधीच्या बॅटमधून. बघा अगदी चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं हे आपल्या लक्षात आहे, परंतु चंद्रावर दुसरं पाऊल कोणी ठेवलं हे नाव जर आपल्याला विचारलं तर मात्र थोडासा विचार करावा लागतो. तर आज मात्र कोणी विचारलं तर महिलांकटातून पहिला चौकार कोणाच्या बॅटमधून आला तर तो विधीच्या बॅटमधून आला हे आपण सहज सोप्या पद्धतीने सांगू शकतो, कारण ते लक्षात राहतं आपल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे मात्र ट्रॅव्हल होतोय चेंडू. या वेळेला मात्र फिल्डर आहे, एकच धाव घेण्याची संधी मिळते विधी आणि तो सोबत मात्र पाहिलं तर कावेरी. ओपनिंग पेअर मात्र पूर्णपणे तंबूच्या आश्रयाला. 4 चेंडू पूर्ण. लास्ट 2 बॉल्स टू गो फ्रॉम सेकंड ओव्हर. नऊ धावांवरून विकेट्स गमावलेत बालमोहन संघाने.
दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 4 षटकांचे सामने आहेत. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत आणि यावेळेला बचावात्मक अंदाजाने अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. फ्रंट फुटवर येत असताना मात्र हलक्या हाताने चेंडूला संपर्कात आणलं जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू चाललाय. यावेळेला मात्र गॅपमध्ये बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. ग्लान्सचा फटका आपण ज्याला म्हणतो, मोहम्मद अझरुद्दीन, VVS लक्ष्मण सारखे फलंदाज अशा फटक्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करायचे. अगदी पाकिस्तानचे इंजमामुल हक अशी बरीच नावं, बरेच खेळाडू अशा फटक्यांमध्ये महारत हासिल केली होती. मराठीमध्ये म्हटलं जातं की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आज ज्या ताकदीनं, ज्या जोमानं मात्र महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या संपूर्ण जगामध्ये कामगिरी करतायत. आज क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर भारताचा महिलांचा जो संघ आहे तोही तितकाच अग्रेसर आहे, तोही तितकाच ताकदवर आहे. यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय. नवीन गोलंदाज आली आहे गोलंदाजी मार्क वरती. रविता. पहिला चेंडू मात्र नो बॉलचा इशारा आलाय. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल लॉ नंबर 21 पंचांकडून लागू केला गेलाय. आणि यावेळेला पुन्हा एकदा चुकीचा फटका लागेल बालमोहन संघाला. आणखीन एक झटका. बॅटर आउट. बॅटचा चेहरा मात्र कुठेतरी अशा स्पर्धामध्ये तुम्हाला खाली ठेवावा लागतो. तसं बघायला गेलं तर महिलांच्या संघांना टर्फवरती खेळायची खूप जास्त प्रमाणात सवय असते आणि त्यामुळे असे फटके त्या टर्फवरती खेळले जातात. परंतु अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये असे फटके जे आहेत ते अलाउड नाही आहेत. बॅटचा जो फेस आहे कुठेतरी खाली ठेवावा लागेल, आटोक्यात ठेवावा लागेल, कंट्रोलमध्ये राहावं लागेल. जमिनीलगतचे फटके खेळावे लागतील, अन्यथा मात्र असेच विकेट येतील. एक चेंडू पूर्ण 11-3. बालमोहन पुन्हा एकदा हवेत फटका खेळलाय. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. बॅटरचं नावही जाणून घेतलं नाही तोपर्यंत मात्र हा फटका खेळून मात्र बादून माघारी परतली आहे. चेतनाला मात्र माघारी परतताना आपण बघतोय. शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतते. बॅक टू दी पवेलियन जाते. बालमोहन संघ आता मात्र कुठेतरी संकटात सापडतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल केला आणि चेंडू जरी मैदानाच्या बाहेर गुल झाला असला तरी मात्र चेतना बॅक टू दी पवेलियन जाईल. आणखीन एक धक्का बालमोहन संघाला. तनिष्का. एका मागोमाग एक बॅटर्स येत आहेत जात आहेत. कुठेतरी पार्टनरशिपची गरज आहे. विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागेल बालमोहन संघाला विशेषतः. रवी त्याचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता. कोणती छिडखानी तिकडे मात्र चेंडू सोबत केलेली नाहीये. या वेळेला मात्र ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका लॉंग ऑन कडे जाताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक धावांचं खातं उघडते तनिष्का. धावसंख्या एक घर पुढे सरकेल. 13-4. 2.5 ओव्हरचा खेळ समाप्त, अर्थात 2.3 चेंडूंची समाप्ती. नो बॉलचा इशारा आणि इथे मात्र सुंदर फटका. गॅप शोधलाय आणि या 4 धावा. विधीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आलाय. विधीच्या फलंदाजीबद्दल चर्चा करायची झाली तर तिच्या स्टान्स वरून कळून येते की कुठेतरी लेदर बॉलचा क्रिकेट ती खेळत असावी. कारण असे स्टान्स लेडीज प्लेयर्स कडून खूप कमी पाहायला मिळतात. आणि हा तिसरा चौकार विधीच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग. तिची जी बॅटिंगची शैली आहे त्यावरून दिसून येते, कळून येते की कुठेतरी लेदर बॉलची प्रॅक्टिस ती करत असावी. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकारांची तिकडी पूर्ण होणार का याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष आहे. अजूनही 2 चेंडू रवी त्याच्या ओव्हर मधले बाकी. (21/4). आता मात्र स्कोर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला या 2 चौकारांनंतर. या अगोदर विकेटवर विकेट येत होते, आता मात्र चौकारांवर चौकार येत आहेत. आणि एक चौकार जो आपण पाहिला नो बॉलवर आला होता. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज घेतोय.
परंतु नो बॉलवर चौकार जरी आला असला तरी फक्त 4च धावा इथे मिळणार आहेत. या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत, या स्पर्धेच्या अटी थोडेशा वेगळ्या आहेत. आणखीन एक फुल टॉस बॉल, तोही मात्र गॅप मध्ये निघून जातोय. आपल्या डगआउटला सलामी दिली आहे, आपल्या कोचला त्या ठिकाणी मात्र सलामी देणारा हा चौकार विधीच्या बॅटमधून. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. फुल टॉस बनवला आणि त्याला पाठवलं मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मधला एक चेंडू जर डॉट आला नसता किंवा चांगला चेंडू जर त्यावेळेला हाताळला गेला नसता किंवा त्यावर जर चौकार आला तर लगातार 3 चौकार आपल्या नावावरती हा एक विक्रम ती नोंदवू शकली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. 3 ओव्हर नंतर 4 गडी बाद, 25 धावा बालमोहन संघाच्या खात्यामध्ये. विधी वैयक्तिक 6 चेंडूत 17 धावांवर बॅटिंग करते. काय बॅटिंग केली आहे. विधीची बॅटिंग आवडली असेल तर जरा एकदा विधीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी संकटमोचक, अगदी तारणहार बॅटिंग पॉवर प्ले आपल्या संघासाठी मात्र संकटमोचक, अगदी तारणहार बनून उभी राहिली आहे. विश्वास ठेव पंखांवरती, घे भरारी जोकात आणि दाखव त्या वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. अशीच बॅटिंग मात्र विधीच्या बॅटमधून होताना आपल्याला बघायला मिळते. काबिले तारीफ. 3 ओव्हर नंतर 25 धावा बालमोहनच्या खात्यामध्ये, 4 गडी बाद. शेवटची ओव्हर मानसीच्या हातामध्ये. राऊंड विकेट, पहिला बॉल. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र मनगटाचा वापर, परंतु मिसफिल्ड, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, गचाळ क्षेत्ररक्षण. आणखीन एक चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. काय फटका सजवलाय, नजाकत भरलेला फटका होता. क्लासिकल अंदाज, पुस्तकी फटका. बॅटचा फ्लो बघा, बॅटचा स्विंग बघा. बॅकलिफ्ट बघा किती सुंदर आहे. तनिष्काच्याही बॅटमधून मात्र हा चौकार आलेला आपल्याला बघायला मिळतोय. नो बॉलचा इशारा यावेळेला पंचांकडून. अतिरिक्त धाव स्कोरकार्डवर ऍड होईल. पुन्हा एकदा मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंच लागू करतील. आता मात्र धावसंख्या चांगल्या स्थितीत आहे असं म्हणता येईल. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला थोडासा बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते तनिष्का. चांगल्या चेंडूंचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. क्रिकेटचं हे सूत्र आहे आणि त्याचा वापर मात्र करते तनिष्का. मगाशी लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, त्याला फ्लिक केलं, परंतु यावेळेला प्रॉपर मिडल ऑफ द स्टंप वरचा चेंडू होता, त्याला मात्र कुठेतरी अडवलं किंवा डिफेन्स केलं असं म्हणावं लागेल. वेगवान बॉल, या वेळेला मात्र भन्नाट वेग बघायला मिळतोय. लाऊड अपील, परंतु अपीलला मान्यता मिळत नाहीये. तरी सुद्धा एक निर्धाव चेंडू जरूर हाताळलाय गोलंदाज मानसीने. 3 चेंडू पूर्ण, 3 चेंडू शिल्लक डावातले. एक नो बॉल हाताळला होता, त्यामुळे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. ओ सुंदर बॉल बघायला मिळतोय आणि फलंदाज होते त्रिफळाची. तनिष्काला माघारी परतावं लागेल. शेवटला मात्र इथे मानसीला सफलता मिळाली, मानसीला यश मिळालं. वेगवान चेंडू होता. उजव्या यष्टीचा मात्र वेध घेत सरळ तनिष्काला तंबूचा रस्ता दाखवलाय तो मानसीने. चांगला वेग बघायला मिळतोय तसं बघायला गेलं तर. अद्वैता येते मैदानाच्या आत. मानसीचा गोलंदाजीतला वेग पाहता मात्र कुठेतरी एक चांगली नियंत्रित गोलंदाजी सुद्धा तिने केली आहे. वेग तर चांगला आहेच, परंतु लाईन लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल आहे. ओव्हर द विकेट आली आहे, कारण समोर अद्वैता डावकुरी हाताची बॅटर आहे आणि तिच्यासाठी मात्र अँगल बदललाय. 30 विकेट आपण जर पाहिलं तर 5, 2 चेंडू शिल्लक. आणि यावेळेला पुश केलाय चेंडू. शेवटचा आता मात्र 1 बॉल या डावातला. शेवटच्या बॉलवर बरंच काही घडताना आपण पाहिलेले या स्पर्धेमध्ये. कालचा दिवस पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या, त्यानंतर शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेले असताना 2 चौकार आले. फुल टॉस बॉल आणि तेच घडलं. शेवटच्या बॉलवर घणाघाती प्रहार
आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय वाय चषक, खणखणीत चौकार. या सामन्यामध्ये तब्बल 5 चौकार आलेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 88 चौकार आलेत या 2 दिवसांमध्ये. अजून दुसरा दिवस संपलेला नाहीये आणि हा फुलटॉस बॉल सुंदररित्या स्वीप केलाय आणि पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट 4 धावांसाठी. चौकारासोबत मात्र होते डावाची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचेल एकूण 34 धावा झालेले आहेत. 35 धावांचं आव्हान आहे ओमकार मलाड संघासमोर. सुरुवातीला असं वाटलं होतं की कुठेतरी 20-25 धावांमध्ये डाव आटपेल, परंतु त्यानंतर मात्र आपण जसं पाहिलं विधी मैदानात आली होती. विधीने मात्र जवळपास 4 चौकार ठोकले आणि त्यानंतर मात्र आलेला 3 चौकार विधीच्या बॅटमधून, 1 तनिष्काच्या बॅटमधून आणि आता शेवटचा 1 चौकार जो आपण पाहिला तो आलेला आपण पाहतोय अद्वैताच्या बॅटमधून. असे एकूण 24 चेंडूत 34 धावा जमवणारा संघ राहिला तो बालमोहन. आणि मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचच्या टॉससाठी पुढील 2 संघांना मी विनंती करतोय आपण डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. ओमकार मलाड संघ आपल्याला विनंती, आपल्यासाठी डगआउट बांधलेलं आहे, आपण त्या खेळाडू कक्षामध्ये जाऊनच बसायचंय. इथे तिथे आपण कुठेही थांबायचं नाहीये. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करतोय पुढील 2 संघांना. ठीक आहे, आज 3च संघ खेळणार आहेत त्यामुळे टॉस होणार नाहीये, कारण या दोघांमधून जो जिंकेल किंवा नंतर मग मात्र त्याचा निर्णय आपण घेणार आहोत. 3 संघांमध्येच आजचा हा महिलांचा जो गट आहे तो खेळवणार आहोत. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता ओमकार मलाड संघाला हा सामना जिंकण्यासाठी असेल. सर्व खेळाडूंसाठी मात्र आपण खेळाडू कक्ष उभारून दिलेला आहे, त्या खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचंय. इतर रस्ता आपण कुठेही थांबायचं नाहीये, याची आपण सर्व महिला संघांनी नोंद घ्या. आज महिलांसाठीचा हा पहिला दिवस आहे. स्पर्धेचे अटी नियम जाणून घ्यायला थोडासा वेळ लागेल. 9 संघ एकंदरीत आपण जर पाहिलात तर महिलांच्या या स्पर्धेच्या 14व्या पर्वामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओव्हर 40चा एक गट आहे, खुला गट आहे, म्हणजे व्यावसायिक गटातील संघ सुद्धा या स्पर्धेदरम्यान असणार आहेत. विविध पारितोषिक आहेत या तिन्ही गटांसाठी. प्रत्येकाला मात्र ही स्पर्धा खेळायची एक वेगळी उत्सुकता, एक वेगळी उत्कंठा असते, एक वेगळं एक्साइटमेंट असतं. कारण अशा प्रकारची मैदान अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीचं आयोजन विशेषतः खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं. प्रगल्भ असं व्यासपीठ आहे, मान्यवरांची मोठी मांदियाळी. नुकतंच आपण उद्घाटनाप्रसंगी सन्माननीय अरुण घोले साहेब यांना या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आपण पाहिलं होतं. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा महिला गटाचा उद्घाटन सोहळा, ही ओपनिंग आपण झालेली पाहिली. तदनंतर मात्र चालू झालेला हा पहिला सामना ओमकार मलाड विरुद्ध बालमोहन. प्रथमतः आपण जर पाहिलं तर ओमकार मलाड संघाने जिंकली होती आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला होता. आणि ज्या पद्धतीची सुरुवात केली होती ओमकार मलाडच्या गोलंदाजांनी, त्यावेळेला असं वाटलं होतं की कुठेतरी या 4 ओव्हरमध्ये 20 ते 25च धावा बनतील. परंतु विधी, तनिष्का आणि अद्वैताच्या चौकारांमुळे जवळपास आपण जर पाहिलं तर 5 चौकार आणि त्या 20 धावा कुठेतरी महत्त्वपूर्ण ठरल्या या मॅचमध्ये. अन्यथा जर आपण पाहिलं तर 15 ते 20 धावांपर्यंतच कुठेतरी मजल मारू शकला असता बालमोहन संघ. उन्नती आणि रविता, स्ट्राईकवर उन्नती, नॉन स्ट्राईकवर रविता. गोलंदाजी कोणाच्या हाताकडे सोपवली जाते, कोणाच्या खांद्यावर पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ पडते हे पाहूया. आता मात्र बालमोहन संघ आता मात्र डिफेंड करेल का चेस केल्या जातील धावा. एक चांगली फाईट होईल महिलांच्या सामन्यामध्ये सुद्धा, त्यात काहीही शंका नाहीये. दोन्ही संघ मात्र तितक्याच ताकदीने आज मैदानावर उतरलेत. गेल्या 3 पर्वांपासून मात्र आपण जर पाहिलं तर महिलांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली जाते. पहिल्या 2 पर्वांमध्ये युवा संघ, मागील पर्वामध्ये मात्र जय भारत आणि 4थ्या पर्वात मात्र विजेता कोण या महिला गटातून, त्यासाठी मात्र आपल्याला रविवारपर्यंत वाट पाहावी लागेल. गोलंदाजीसाठी मात्र प्रांजल पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईकवर आपण पाहतोय उन्नती आणि नॉन स्ट्राईकवर रविता. तर ओव्हर नंबर 1 घेऊन आली आहे ती प्रांजल. ओव्हर द विकेटचा मारा.
पहिला चेंडू या वेळेला मात्र चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र सजवलाय त्या ठिकाणी. डीप मिड विकेट मध्ये एकच धाव घेण्याची संधी मिळते. 35 धावा या 24 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. पुरुष गटाचे सामने जे आहेत ते 5 षटकांचे, परंतु महिला गटाचे सामने 4 षटकांचे आणि या 4 षटकांमध्ये 35 धावा गरजेचे असतील ओमकार मलाड संघाला जिंकण्यासाठी. हा वाईट बॉल प्रांजलच्या ओव्हर मधून येतोय. सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह, परंतु दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर फिल्डर आहेत. एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक एक्स्ट्रा कव्हर. आउटर सर्कल मध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा येईल या वेळेला पंचांकडून. एक वाईट बॉल, एक नो बॉल. एक्स्ट्रा धावा कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवावे लागतील. आणि फलंदाजांना सुद्धा इथे जे काही करायचंय ते बॅटने करायचंय. बाईज नाहीये, लेग बाईज नाहीये. नो बॉलवर विकेट आली तरी बॉल काउंट होणार, व्हाईट बॉलवर विकेट आली तरी बॉल काउंट होणार. आणि इथे मात्र आता सुंदर चेंडू टॉस केला होता या वेळेला. फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली होती. बॅकफुटवर जाऊन मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये रविता बघायला मिळते. या वेळेला बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका आहे. लॉंग ऑनवर फिल्डर आहे. विधीच्या दिशेने बॉल जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते रविता आणि उन्नतीच्या जोडीकडून. लास्ट 2 बॉल्स टू गो. धाव संख्या झाली आहे 5. पुन्हा नो बॉलचा इशारा, परंतु चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आहे, परंतु बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये. प्रयत्न चांगला आहे, प्रयत्नाला मात्र दाद द्यावी लागेल, प्रोत्साहन द्यावं लागेल या महिला वर्गाला सुद्धा. आणि या वेळेला मात्र 4 धावा. लाजवाब फटका. बराच आखूड टप्प्याचा चेंडू होता. खेळायला खूप चांगला वेळ मिळाला. बॅकफुटवर गेली. पॉपिंग क्रीजचा मात्र जर पाहिलं तर पुरेपूर वापर केला आणि आडव्या बॅटने, हॉरिझॉन्टल बॅटने मात्र बॉलला पाठवलं स्क्वेअर ऑफ द विकेट 4 धावांसाठी. आरतीची वेळ झाली आहे, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती असेल समालोचन कक्षाला सुद्धा.
2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 27. 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक राहिलेत 12. 12 चेंडू 8 धावा. बॉलर नेम प्लीज. बॉलर वेदिका न्यू बॉलर. नो बॉलचा इशारा आलाय. ऑन साइडला फटका जातोय. नो प्लस धावा नसणार आहेत. फक्त धावून काढलेली एकच धाव मिळणार आहे किंवा नो बॉलची जी धाव आहे ती मिळणार आहे. दोघांपैकी एक चौकार आला तर चौकार मिळेल. नो बॉलची रन नसेल. धावून 1 रन काढली तर 1च रन मिळेल. धावून 2 धावा काढल्या तर 2च धावा मिळतील. एक्स्ट्रा रन कोणत्याही पद्धतीने या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत. आणि या वेळेला मात्र 4 धावा अजून. अवघ्या आता मात्र 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि यासोबतच हा सामना जो आहे तो ओमकार मालाड या संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन टीम ओमकार अँड व्हेरी हार्ड लक बालमोहन टीम. ओमकार मालाड आणि देवांश वॉरियर्स टॉस साठी यायचंय. महिला गटातील अजून एक सामना या ठिकाणी खेळवणार आहोत. देवांश वॉरियर्स आणि ओमकार मालाड नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी स्टेज जवळ या. आणि या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो या मॅच मध्ये ओमकार मालाडच्या उन्नतीला. 29 रन्स 29 धावा बनवल्यात. आणि पराभूत संघामधून विधीला आम्ही स्टेजवर येण्याची विनंती करतोय. आपल्याला सुद्धा एक पुरस्कार आम्ही देणार आहोत.